आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पेपरफुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयांसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते। विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा तयार केला आहे। जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला, त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली। मंत्रिमंडळातील सहकार्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल। संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली। पंतप्रधानांनी काल सकाळी या संदर्भात समाज माध्यमावर एक पोस्ट देखील प्रसारित केली होती। विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे। तरुणांच्या भविष्याशी खेळण्याची किंवा त्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयानं परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावाने एक नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे। नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह गांधी स्मृती इथं जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं। यावेळी त्यांनी नीट पेपर फुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली। राहुल गांधी यांनी नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली। सामाजिक माध्यमांवरील संदेशात गांधी यांनी विद्यार्थ्यांची मुख्य मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची असल्याचं म्हटलंय। पंतप्रधानांनी जारी केलेल्या व्हिडिओ संदेशाचा संदर्भ देताना अशा अर्थहीन व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नये असं सांगत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं, विद्यार्थी आंदोलकांवर कारवाई करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून सुरू केलेल्या आपलं 26 दिवसांचं उपोषण सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मागे घेतलंय। एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओ संदेशात सोनम वांगचुक यांनी सांगितलं की केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।